काही सगळे मजेत ना तर मी तुमचा आहे आणि तुम्ही पाहताय लोक चला शेअर करूया। दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्याकडे मागे गणपती आहे आणि सध्या आता त्याचीच धावपळ चालू आहे आणि हा आपला तिसरा वर्ष आहे। आता आपण चाललोत आपला गणपती बाप्पा आणायला पेनला आणि मकरची तयारी आपण संध्याकाळी करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवेनच। आणि गणपती आणायला गेला मग श्रेय पण आहे आपल्या सोबत आणि श्रेय तर खूप जास्तच एक्साइटेड असतो तसा मी पण असतो पण माझ्यापेक्षा जास्त एक्साइटेड श्रेय असतं। बघा श्रेय तुला कसं वाटतं आज आपण आपला बाप्पा आणायला जाणार आहोत। क्वालिटी आपण कुठे चाललो आपला बाप्पा आणायला तू एक्साइटेड आहेस का? बघा गाईस तो पण एक्साइटेड आहे खूप। आता आपण आपला सीधा पाठ वगैरे घेतलेला आहे सगळा तर आता आम्ही निघणार आहोत। आता मी तुम्हाला डायरेक्ट गाडीत बसल्यावर भेटतो। आता आम्ही घरनं निघालेलो आणि आता आम्ही गाडीत बसलो आणि आता मी तुम्हाला पुढे गेल्यावर भेटतो। तर गाईस आता आम्ही जराशे पुढे आलो आणि आम्हाला लागली क्यूट भूक आणि इथून जरासा एक दुकान चांगला दिसला म्हणून आता आम्ही इथे सँडविच खायला आलो। आता मी तुम्हाला दाखवतो हा कुठला दुकान आहे। बघा गाईस आपण आपल्या ज्यूस सेंटरवर थांबलो सँडविच खायला कारण आपल्याला याच्यापेक्षा क्वालिटी कुठला सँडविच भेटणारच नाही। तुम्ही पण इथे या खायला इथलं सगळं एकदम क्वालिटीच भेटतो इथे। बघा आता आपण इथे सँडविचची ऑर्डर दिलेली आहे आणि आपला शेफ इथं आता सँडविच कट करतोय। बघा किती भारी वाटतं। आता आपल्या इथे सँडविच रेडी झालेलं आहे तर चला आता आपण आपल्या गाडीमध्ये खात पुढे जाऊया। हे बघा आपलं सँडविच आणि आता मी तुम्हाला आपला सँडविच खाऊन झाल्यावर भेटतो। नाही आता तुला कासपलाच चढायचं देखील मी बाटीवर नाही तुला कासपलाच चढायचं। आपला सँडविच खाऊन झालेला आहे आणि आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहोत पेनला तर आता मी तुम्हाला पेनला पोहोचल्यावर भेटतो। तर गाईज आता आपण फायनली पेनला पोहोचलेलो आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता आपल्या बाप्पाचा कारखाना। बाप्पा दिसतात आपल्या तोंडावर क्यूट स्माइल आलेली आहे। इथे पाहू शकता इथे किती सारे गणपती आहेत। या साईडला इथे आता मातीचे गणपती आहेत आणि त्या साईडला पीओपीचे गणपती आहेत। हे बघा हा दादाचा फ्रेंडचा कारखाना आहे आणि दादाचा फ्रेंड सध्या इथे नाहीये तो गेलाय बाहेर आणि दादाने त्याला फोन केलेला की आज आम्ही आपला बाप्पा आणायला येणार आहोत तर आपला बाप्पा तिथे आहे तर चला आता आपण तिथे जाऊया। गाईस तुम्ही इथे बघू शकता इथे किती सारे गणपती आहेत आणि या गणपतींच्या काम अजून चालू आहे पण आपण सकाळी लवकर आलो म्हणून इथं एवढे काही कारागीर नाहीये। तर बघा आपला बाप्पा गाईस तुम्ही इथे पाहू शकता हे बघा आपला बाप्पा। आता आपण याला पॅक करू आणि आपण याला बाहेर नेणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता आपला बाप्पा इथे आता बाहेर आलेला आहे आणि हे बघा श्रेय तर श्रेय तुला आपला बाप्पा कसा वाटला? मस्त। तो घरी न्यायला एक्साइटेड आहेस का नाही आपला बाप्पा? एक्साइटेड कसा आहे पप्पा? मस्त आहे। आता घेऊन जायचं का? तुझ्या डोक्यावर देतो थांब आता। का रे मला नाही आवडत डोक्यावर। मग कशावर आवडतो? जर लागल नाही जर हलका आहे तो घे दे तुझ्या डोक्यावर दे द्या तुझ्या डोक्यावर घे डोक्यावर आता। मी नाही घेत। अरे घे मी नाही घेत। अरे नाही घेत। अरे घे मांडीवर घे मग चल। नाही आता आपण ना नारळाने शिदा देऊ आणि आपल्या बाप्पा आपण नंतर घरी घेऊन जाऊ। देवा तुझ्याच साठी उघडून दार वाट पाहून झाली पार चिंता हरून देवा थकला असणार दे माझ्या खांद्यावर भार आता आपण आपले बाप्पा भेटलेला आहे। हे बघा स्वप्नील दादाने आपला बाप्पा घेतलेला आहे आणि मला गाडीत का आता एवढा ब्लॉक करता येणार नाही म्हणून आता मी तुम्हाला पुढे गेल्यावर भेटतो। आता आपला बाप्पा घरी फायनली आलेला आहे आणि आता बाप्पा आलाय त्यामुळे आता फटाके लावायलाच लागतील आणि तुम्ही बोलत असेल की आता कुठून फटाके आले यांच्याकडे तर काही दादाकडे फटाके नाही असं तर कधी होऊच नाही शकत। तर आता आपण फटाके लावणार आहोत। इथे बघू शकता आता दादा इथे फटाके लावणार आहे। हे बघा
तर काही दादा आता तिथे गणपती काढताय आणि दादा अजून फटाके लावताय आणि फटाके डायरेक्ट क्वालिटी असते ते बघा. देवा तुझी स्वारी आली, आनंदाची लाट आली, या वेड्या पिशा भगतांना देवा तुझी याद आली. लागली ओढही देवा तुझ्या भेटीची, तरी दिशा तुरताई आगमनाची. डोक्यावर पाट हा लाडके बाप्पाचा, घेऊन निघालो सुख आमच्या घराला. आता आपण आपला बाप्पा घरी आणलेला आहे आणि आपण संध्याकाळी डेकोरेशनला सुरुवात करणार आहोत. आणि दादा इथे आता परत फटाके लावणार आहे. हे लावणार हो फटाके. नको लावतो थांब लावतो. हर्षित घाबरतोय. तू घाबरतोय ना? हर्षित घाबरतोय का तू घाबरतोय? हर्षित खरं सांग. थांब मला लावतो इथं थांब. मी संध्याकाळी आता आम्ही डेकोरेशन करणार आहोत. तर आता मी तुम्हाला संध्याकाळी भेटतो. आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता आपण आपल्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन करायला घेणार आहोत. सगळे येणार आहेत. सोन्याच्या किरणानं गारगार धुक्यानं कारल्याचा डोंगर सजू दे. कारल्याच्या डोंगरानं आईचे देवलाव कल सोन्यानं लख लखू दे. माथ्यावर भंडारे लागू रे, माझे माथ्यावर भंडारे लागू रे. दर्शन आई माऊलीच घडू रे, माझी आई माऊली मला दिसू रे. दर्शन आई माऊलीच घडू रे, माझी आई माऊली मला दिसू रे. आई माऊलीचा उद उद बोलाय वीराचा इथं. आई माऊलीचा उद उद बोलाय वीराचा उद. कारले भाज्या ये रांगानो सात आईची येतैर. आई माऊली माऊली साध मनान घुमतैर. चांद आभाळी आभाळी वाट आईची धावतैर. माझी माऊले माऊले माय मला बोलावतैर. तर फायनली आपली मकर झालेली आहे आणि आपण एकदम क्वालिटी मकर केलेली आहे. आणि उद्या आपला बाप्पा बसेल आणि त्याचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेलच. तर हा होता आपला आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा. लवकर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थांब लावतो. थांब थांब थांब.